कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी आयुष्यभर गरिबांना वंचितांना ताकद देण्याचे काम केले. सुशीलकुमार शिंदे. कॉम्रेड सीताराम येचुरी यांना अखेरचा क्रांतिकारक लाल सलाम. भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आज रोजी भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभा दत्तनगर येथील कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांच्या प्रतिमेस फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली. आणि एवढ्या लवकर बोलावं लागेल असं वाटलं नव्हतं. मी सोलापुरात होतो, त्यांची दुःखद बातमी मला कळली तर मी ताबडतोब आडम साहेबांना फोन केला, तुम्ही कुठे आहेत म्हणून. ते म्हणाले मी इथंच आहे. मी म्हटलं पुढं काय, कुठे जाणार आहे की काय? ते म्हणाले मी जाणार आहे. आणि त्याप्रमाणे ते गेले. मी काही जाऊ शकलो नाही. कॉम्रेड सीताराम येचुरी आणि मी देशाच्या पार्लमेंटमध्ये बऱ्याच वेळेस उपस्थित असत. त्यांचा माझा अनेक मंत्र्यांचाही फोटो आमच्या लोकसभेच्या एका श्रद्धांजलीच्या वेळेस आहे, तुम्ही बघितलंय बऱ्याच लोकांनी. कॉम्रेड येचुरी जसं बेरिया साहेबांनी सांगितलं की एक अतिशय विद्वान अशा प्रकारचे कम्युनिस्ट नेता. ह्या नेत्यामध्ये आपल्या विद्वत्तेची तर चुरूक होतीच, पण विद्वत्तेबरोबर जी स्ट्रॅटेजिक चुरूक लागते ती पण त्यांच्यामध्ये होती. कारण त्यांच्या 3 टर्मच्या राज्यसभेच्या सदस्यत्वामध्ये मी अतिशय जवळून त्यांना पाहिलेलं आहे. पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारत असताना कुठले प्रश्न असायचे तर गरीब माणसाचे प्रश्न केले. राष्ट्रीय प्रश्नावर ज्या ठिकाणी डाव्या विचारसरणीचे प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या विषयी ते सातत्यानं आपली भूमिका मांडत असतात. मी लोकसभेमध्ये असताना आमची कधी कधी ते लोकसभेमध्ये यायचे नाही, पण राज्यसभेमध्ये असताना ते अनेक वेळेस माझ्याशी चर्चा करायचे. आणि विशेषतः ते म्हणजे शरद पवार